मी असं म्हणेन की RSS सारखं खोटारडं संघटन दुसरं कुठलंच नाही, बीजेपी सारखं. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही जात गणना करू शकत नाही, करणार नाही आणि होणारही नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता जसं झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या तसं आता ओबीसीना भुलवण्यासाठी आणि जातगणना करण्यासाठी तयार आहोत. ते राजकारणासाठी वापरू नका, अमुक याच्यासाठी वापरू नका, हा जो पालुपत लावलेला आहे त्या खोटारड्या संघटनेने अजिबात बोलू नये. मोहन भागवत यांना असं आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या पक्षाने दिलेलं ऍफिडेव्हिट हे मागे घेतलंय का हे पहिल्यांदा खुलासा करा. महाराष्ट्रामधल्या आदिवासींना एकत्र करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे. 2 बैठका झालेल्या आहेत. तिसरी बैठक लवकरच होणार आहे. 8-10 दिवसांमध्ये बैठक होईल आणि विदर्भापासून ते कोकण आणि अमरावतीपासून ते कोल्हापूर या परिसरातला असणारा जो आदिवासी आहे हा सगळा आदिवासी एकत्र येऊन आम्ही एकत्र यापुढे राहणार आणि निवडणुका लढवणार असं तो घोषणा करणार आहे. वंचित बहुजन आघाडी बरोबर तो निवडणुका लढवणार आहे. त्याच्यामुळे असणारं जे आदिवासींचं डिवाइड करून जे राजकारण चाललं होतं ते ह्यावेळेस होणार नाही. TP एरिया आणि OTP एरिया हे इथले सगळे आदिवासी एकत्र येऊन आता इलेक्शन लढणार आहेत आणि सामाजिक लढाई उभा करणार आहेत असा त्यांचा मानस आहे. आणि त्या ते मानस उभं करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा वाटा आहे एवढं मी त्या ठिकाणी नमूद करतो.